हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण ऑप्टिक्स हा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. लास्ट लेक्चरला आपण घेतलेला आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईटचं रिफ्रॅक्शन कशा पद्धतीने होतं, व्हॉट इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड सम टर्म्स रिलेटेड टू दी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अशा पद्धतीने आपण लास्ट लेक्चर घेतलेला आहे आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. व्हॉट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे आधी बघण्याच्या आधी आपल्याला काही पॉईंट्स इथे क्लिअर करून घ्यावे लागतील. ते आधी आपण बघूयात आणि पुढे जाऊयात मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शनकडे. ठीक आहे, तर बघा, when light rays are travel from rarer medium to denser medium. ठीक आहे, इथं आहे रेअरर मीडियम, दॅट इज द इंटरफेस ऑफ द टू मीडियम. दोन मीडियम सेपरेट करणारा हा प्लेन आहे. हे रेअरर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम आहे. ओके, नाउ दॅट इज द इमॅजिनरी नॉर्मल. लाइट रेज आर ट्रॅव्हल फ्रॉम दिस डायरेक्शन. बघा, या डायरेक्शन मध्ये लाइट रेज ट्रॅव्हल होतात and incident on this point O. या O पॉइंट वरती या लाइट रेज इन्सिडेंट झालेला आहे. हा आहे इन्सिडेंट रे. When incident ray is incident on the surface interface of the two media, that time that creates the angle incidence angle. हा angle या इमॅजिनरी नॉर्मल शी जो अँगल क्रिएट करेल इन्सिडेंट रे, जो इमॅजिनरी नॉर्मल शी जो अँगल क्रिएट करणार आहे तो आहे तुमचा इन्सिडेंस अँगल. आता काय होणार आहे, तर लाईट रेज या ट्रॅव्हल होतात इनसाइड दी डेन्सर मीडियम. When light travel from rarer to denser, the refracting ray, that is the refracting ray. This refracting ray is bent towards the normal. हा refracting ray जो आहे तो कुठे बेंड होतो, towards the normal. हा जो इमॅजिनरी नॉर्मल आपण ड्रॉ केलेला आहे, या इमॅजिनरी नॉर्मलच्या साइडला तो रिफ्रॅक्टिंग रे बेंड होणार आहे. किंवा when light travel from rarer to denser, म्हणजे त्याचा अर्थ काय, angle of incidence is greater than angle of refraction. या केसमध्ये ज्यावेळेस लाईट रेज या रेअरर मधून डेन्सर मध्ये येतात त्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा मोठा असणार आहे. पण याच्याच उलट जर आपण घेतलं तर अँगल ऑफ हा आहे तुमचा इंटरफेस. इथं आपण घेतला डेन्सर मीडियम, हे आहे तुमचं रेअरर. उलट केलं आपण. ठीक आहे, तर मग बघा, हा तुमचा आहे इन्सिडेंट रे जो की डेन्सर मध्ये ट्रॅव्हल होतोय. डेन्सर मधून ट्रॅव्हल होणारा जो इन्सिडेंट रे आहे तो या इमॅजिनरी नॉर्मलशी इन्सिडेंट अँगल क्रिएट करेल आय. आणि ज्यावेळी तो रिफ्रॅक्ट होईल इन दी रेअरर मीडियम, रेअरर मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होत असताना आता त्याचा जो अँगल आहे तो रिफ्रॅक्टिंग अँगल कमी न होता रिफ्रॅक्टिंग अँगल इन्सिडेंट अँगल पेक्षा वाढेल. ठीक आहे, इन्सिडेंट अँगल तुमचा कसा आहे, एवढा आहे, रिफ्रॅक्टिंग अँगल त्यापेक्षा वाढणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, तर ज्यावेळेस लाईट रेज या डेन्सर मधून रेअरर मध्ये ट्रॅव्हल होतात दॅट टाइम अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. डेन्सर मधून रेअरर मध्ये लाईट ट्रॅव्हल होत असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा रिफ्रॅक्टिंग अँगल पेक्षा छोटा असणार आहे. दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असणार आहे. का, हे आपल्याला दोन्ही केसेस आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण ज्यावेळेस लाईट या ट्रॅव्हल होतात त्या एकतर रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल होत असू शकतात किंवा डेन्सर टू रेअरर सुद्धा त्या ट्रॅव्हल होत असणार आहेत. मग त्यावेळी लाईटचं बेंडिंग कशा पद्धतीने होणार आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. रेअरर टू डेन्सर होत असेल तर लाईट रेज या टुवर्ड्स दी नॉर्मल अशा बेंड होणार, जे की आपण लास्ट लेक्चरला एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. बघा, आपण बेकरमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये पेन्सिल आपण ठेवलेली आहे, स्ट्रेट पेन्सिल आपण इथं ठेवली तर तुम्हाला काय दिसतं, तर ती बेंड झाल्यासारखी दिसते. बेंड झाली आहे, जो अँगल हात क्रिएट करणार आहे विथ दी सर्टन नॉर्मल, जो इमॅजिनरी नॉर्मलशी जी पेन्सिल इन्सिडेंट अँगल क्रिएट करते त्यापेक्षा रिफ्रॅक्ट झाल्यानंतर जो अँगल असेल तो कमी असणार आहे.
आणि याच्या अपोजिट डेन्सर टू रेअरर ट्रॅव्हल होत असताना रिफ्रॅक्टिंग अँगल हा मोठा असेल आणि इन्सिडेंट अँगल हा छोटा असणार आहे. ठीक आहे. अजून बघा नेक्स्ट आपण अजून एक लक्षात घेऊया, दॅट इज दी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट? रिफ्लेक्शन होतोय म्हणजे काय होतं बघा, हा आहे आपला XY इंटरफेस. ठीक आहे. किंवा याला आपण म्हणत काहीतरी ट्रान्सपरंट सरफेस आहे, ग्लास आपण घेतला, मिरर आपण थोडक्यात घेतलेला आहे. हा ट्रान्सपरंट सरफेस आहे, यावरती लाईट ह्या इन्सिडेंट होतात विथ सर्टन अँगल आय. ठीक आहे. व्हेन लाईट इज इन्सिडेंट ऑन दिस ट्रान्सपरंट सरफेस और ऑन दी ग्लास सरफेस, ठीक आहे, that time total light rays are bent into the same medium. सगळ्याच लाईट रेज काय होतात, सेम मीडियम मध्येच त्या बेंड होत आहेत. सेकंड मीडियम मध्ये त्या ट्रॅव्हल न होता त्या काय होतात, जेवढ्या इन्सिडेंट झाल्या तेवढ्याच रेज या पुन्हा सेम मीडियम मध्येच ट्रॅव्हल करतात. या फिनॉमिनाला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. ठीक आहे. दॅट इज दी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. तर हे 3 केसेस आपल्याला लक्षात आलेले आहेत. एक तर रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल होताना त्यांचं ट्रॅव्हलिंग कसं होतं, किंवा डेन्सर टू रेअरर ट्रॅव्हल करताना त्या लाईट रेजचं ट्रॅव्हलिंग कशा पद्धतीने होणार आहे, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांच्यामध्ये कशा पद्धतीने रिलेशन आहे हे आपण इथे लक्षात घेतलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, रिफ्लेक्शन सुद्धा म्हणजे काय हे पण आपण इथे बघितले. तर याच्यावरूनच आपल्याला हा पुढचा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. तो पुढचा पॉइंट आपला असणार आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा आपल्याला इथं क्लिअर करायचा आहे. 3 पॉइंट तुमच्या लक्षात आले तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा इझिली समजेल. बघा, टू ऑब्झर्व दिस फिनॉमिना टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा ऑब्झर्व आपण करतोय. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे केव्हा ऑब्झर्व आहे त्यासाठीचे पर्टिक्युलर अशी केस आहे. व्हेन लाईट रेज इज ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. लाईट रेज कुठून कुठे ट्रॅव्हल होतील, डेन्सर टू रेअरर. अशाच ज्यावेळेस लाईट रेज ट्रॅव्हल होत असतील, ओनली दॅट टाइम वी ऑब्झर्व दिस फिनॉमिनॉन. ठीक आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला केव्हा ऑब्झर्व होऊ शकतं, लाईट रेज या डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतील त्याच वेळी. आता बघा इथे आपण 2 मीडियम घेतले, एक डेन्सर आहे आणि दुसरा आहे रेअरर. XY जो आहे हा आपला आहे इंटरफेस की ज्याच्या थ्रू 2 मीडियम सेपरेट झालेल्या आहेत. ठीक आहे. इथं आपल्याला 2 मीडियम ह्या सेपरेट झालेल्या दिसत आहेत. आता बघा, हा इन द डेन्सर मीडियम वी प्लेस द ऑब्जेक्ट ऑन द पॉइंट O. या O पॉइंट वरती आपण एक ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. Light come from that object travel in this denser medium. या ऑब्जेक्ट जो की O पॉइंट वरती आपण ठेवलेला आहे, या O पॉइंट वरती असणारा ऑब्जेक्ट कुठे आहे तर डेन्सर मीडियम मध्ये आहे. ह्या ऑब्जेक्ट थ्रू लाईट इमिट्स होतील. लाईट रेज या ऑब्जेक्ट थ्रू इमिट होणार आहेत. इमिट होणाऱ्या लाईट रेज मग सुरुवातीला कुठे ट्रॅव्हल करतायत तर डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतात आणि मग डेन्सर मधून त्या रेअरर मीडियम मध्ये एंटर करणार आहेत. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जर डेन्सर टू रेअरर अशा ट्रॅव्हल होत असतील तर इन्सिडेंट अँगल पेक्षा रिफ्रॅक्टिंग अँगल हा मोठा होणार आहे. ठीक आहे. इन्सिडेंट अँगल पेक्षा रिफ्रॅक्टिंग अँगल हा मोठा होणार आहे. ओके. मग आता पुढे बघा, इथं या O पॉइंट वरती जो आपण ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे, फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट O नंबर ऑफ लाईट रेज आर इमिटेड. ठीक आहे. या O पॉइंट वरती असणाऱ्या ऑब्जेक्ट पासून नंबर ऑफ लाईट रेज इमिट होणार आहेत. and all these emitted light rays are incident on this interface XY. या सगळ्याच लाईट रेज कुठे येऊन इन्सिडेंट होतील, XY या इंटरफेसला इन्सिडेंट होणार आहे विथ डिफरंट इन्सिडन्स अँगल. सगळ्याच लाईट रेज या सारख्या इन्सिडेंट अँगलने इन्सिडेंट होणार नाही, तर वेगवेगळ्या इन्सिडेंट अँगलने या लाईट रेज इन्सिडेंट होतील. काही लाईट रेज या स्ट्रेट ट्रॅव्हल करून तशाच स्ट्रेट लाईन मध्ये रेअरर मीडियम मध्ये जातील. ठीक आहे. विथ 0 अँगल या इन्सिडेंट होतील विथ 0 अँगल. त्यामुळे सॉरी विथ 90 डिग्री अँगल इन्सिडेंट्स झालेले आहेत. ह्या टोटल या नॉर्मलशी जर आपण इमॅजिनरी नॉर्मल जर पाहिलं तर त्या इमॅजिनरी नॉर्मल
नॉर्मलशी त्या 0 अँगल क्रिएट करणार आहेत, त्यामुळे त्या स्ट्रेट लाईन पुढे रेअरर मीडियम मध्ये निघून जातील. पण काही अशाही रेज असणार आहेत की ज्या इंटरफेसशी सर्टन अँगल क्रिएट करणार आहेत. जसे की आता हा रे आपण बघूयात, हा रे ट्रॅव्हल करतोय अँड दिस इज द इन्सिडेंट रे. ह्या जे आपण डेन्सर मध्ये दाखवलेले जे रे आहेत ते सगळे इन्सिडेंट्स रे आहेत आणि रेअरर मध्ये जे काही रेज दिसतील ते सगळे रिफ्रॅक्टेड रे आहेत. तर हे जे इन्सिडेंट रे आहेत बघा, फर्स्ट रे हा इन्सिडेंट होतोय या पॉइंट पर्यंत, या नॉर्मलशी तो I1 एवढा अँगल क्रिएट करतोय आणि रिफ्रॅक्ट झाल्यानंतर रेअरर मीडियम मध्ये R1 एवढा रिफ्रॅक्टिंग अँगल क्रिएट करणार आहे. I1 इज लेस दॅन R1. ठीक आहे, I1 पेक्षा R1 हा मोठा आहे, म्हणजेच I1 हा R1 पेक्षा छोटा आहे. तसंच आपण सेकंड रे बघितला तर हा सुद्धा या पॉइंटशी, जिथं तो इन्सिडेंट होतोय त्या पॉइंटशी इन्सिडन्स अँगल क्रिएट करतोय I2 आणि त्या पॉइंटला इन्सिडेंट झाल्यानंतर रेअरर मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होतोय, रिफ्रॅक्ट होऊन रिफ्रॅक्टिंग अँगल क्रिएट करतोय R2. R2 इज ग्रेटर दॅन I2. ठीक आहे, R2 हा I2 पेक्षा मोठा आहे. आता असेच नंबर ऑफ लाईट रेज इन्सिडेंट होत राहतील आणि आपल्याला तिथं त्यांचं रिफ्रॅक्शन झालेलं दिसेल, ग्रेटर दॅन द अँगल, रिफ्रॅक्टिंग अँगल इज ग्रेटर दॅन द इन्सिडन्स अँगल. अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचं रिफ्रॅक्शन झालेलं दिसणार आहे. बट when the angle goes on increasing, incidence angle हा increase होत जातोय. एका सर्टन इन्सिडन्स अँगलला आपल्याला काय लक्षात येतं, एका सर्टन इन्सिडेंट अँगलला we observe the refracting angle become 90 degree. ठीक आहे, एका सर्टन अँगल आपण लक्षात घेत IC is that certain angle. At that angle the refracting angle become 90 degree. रिफ्रॅक्टिंग अँगल त्या इन्सिडन्स अँगलला किती तयार होतोय तर 90 डिग्री क्रिएट होतोय. हा जो एक इन्सिडेंट अँगल क्रिएट झालेला असेल की ज्या इन्सिडेंट अँगल थ्रू आपल्याला रिफ्रॅक्टिंग अँगल 90 डिग्री मिळतोय, त्या इन्सिडेंट अँगलला आपण म्हणणार क्रिटिकल अँगल. ठीक आहे, दॅट इज द critical angle. At the critical angle we observe refracting angle is 90 degree. ठीक आहे, रिफ्रॅक्टिंग अँगल काय झाला 90 डिग्री झाला. आता काय झालं, इन्सिडेंट अँगल अशा पद्धतीने वाढत गेले. इन्सिडेंट अँगल जसे वाढत जातील तसा रिफ्रॅक्टिंग अँगल सुद्धा काय होत गेला, वाढत गेला. I1 एवढा होता त्यावेळेस R1 एवढा रिफ्रॅक्टिंग अँगल, I2 एवढा इन्सिडेंट अँगल होता त्यावेळेस R2 एवढा रिफ्रॅक्टिंग अँगल होता, तो वाढला. IC एवढा इन्सिडेंट अँगल झाला त्यावेळेस अजून लाईट बेट होऊन नॉर्मलशी त्या लाईट रेने 90 डिग्री अँगल केलेला आहे. म्हणजे हा लाईट रे हा पॅरलल टू इंटरफेस XY या इंटरफेसला पॅरलल ट्रॅव्हल करायला लागला. बरोबर आहे, मग आता हा या इंटरफेस वरतीच हा लाईट रे ट्रॅव्हल होतोय, म्हणजेच त्याने नॉर्मलशी 90 डिग्री अँगल केलाय. आता त्याच्या पुढचा जो लाईट रे असेल तो या क्रिटिकल अँगल पेक्षाही मोठ्या इन्सिडेंट अँगलने इन्सिडेंट होईल. बरोबर आहे, हा जो इन्सिडेंट अँगल होता ज्याला आपण म्हणतो क्रिटिकल अँगल, या क्रिटिकल अँगलला आपल्याला रिफ्रॅक्टिंग अँगल मिळाला 90 डिग्री. आता याच्या पुढचा जो इन्सिडेंट रे असेल तो ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगलने इन्सिडेंट होईल आणि मग काय होणार आहे तर आता ऑलरेडीच अँगल वाढत जाऊन हा इंटरफेसला पॅरलल ट्रॅव्हल व्हायला लागलेत रे. बरोबर आहे, तर आता जर लाईट रेज अजून इन्सिडेंट अँगल अजून वाढला तर लाईट रेज या सेकंड मीडियम मध्ये एंटर न करता सेम मीडियम मध्येच पुन्हा बेंड व्हायला सुरुवात होते. म्हणजे बघा, व्हेन द इन्सिडेंट अँगल इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, ज्यावेळी इन्सिडेंट अँगल हा क्रिटिकल अँगल पेक्षा मोठा तुम्हाला ऑब्झर्व होतोय, ऍट दॅट टाइम वी ऑब्झर्व टोटल लाईट रेज आर रिफ्लेक्ट बॅक इन दी सेम मीडियम. सगळ्या लाईट रेज काय होतात तर सेम मीडियम मध्येच रिफ्लेक्ट होतात. त्या लाईट रेज कॅन नॉट एंटर इनटू दी
ह्या रेअर मीडियम मध्ये एंटर होत नाहीत. सगळ्या लाईट रेज ह्या डेन्सर मध्येच पुन्हा रिफ्लेक्ट होतात. and this phenomenon is the total internal reflection. याला आपण काय म्हणतो? total internal reflection. when the angle of incidence is greater than the critical angle, that time the total light rays are reflected back in the same medium. This phenomenon is the total internal reflection. या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणणार? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणणार आहोत. ठीक आहे, येथे लक्षात. मग हा जो क्रिटिकल अँगल आहे तो क्रिटिकल अँगल प्रत्येक मीडियम साठी वेगवेगळा असू शकतो. ग्लास साठी वेगळा असेल, वॉटर साठी वेगळा असणार आहे. तुम्ही ऑप्टिकल फायबर जर घेतला त्यासाठी वेगळा असेल. डायमंड साठी हा क्रिटिकल अँगल डिफरंट असणार आहे. ठीक आहे, ह्या क्रिटिकल अँगल थ्रूच आपल्याला रेनबो फॉर्मेशन झालेलं दिसतं. डिस्पर्शन तर होतच, पण त्याचबरोबर त्या वॉटर ड्रॉपलेट्स थ्रू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होऊन पुन्हा आपल्याला लाईट रेज तिथं ऑब्झर्व होतात. रेनबो मध्ये सुद्धा हा फिनॉमिनॉन असतो. ठीक आहे, तर मग हा आपण इथं बघतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग हा जो क्रिटिकल अँगल आहे तो प्रत्येक मीडियम साठी क्रिटिकल अँगल आपण कसा फाइंड आउट करू शकतो? हियर वी यूज द स्नेल्स लॉ. म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स और एन या सिम्बॉलने सुद्धा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम रिप्रेझेंट करू शकतो. स्नेल्स लॉ इज ॲज सच साइन आर डिवाइड बाय साइन आर. साइन आर डिवाइड बाय साइन आय. Here R is 90 degree. For that critical angle, R angle is sin of 90 degree divided by sin of IC. बरोबर है? ठीक है? Sin 90 is 1. Mu equal to 1 upon sin IC. So sin IC equal to 1 upon mu, and then we have the formula for critical angle. IC equal to sin inverse of 1 upon mu. Means if we know the refractive index of the medium, given medium, then we can find out the critical angle for that medium. त्या मीडियम साठीचा क्रिटिकल अँगल आपण शोधू शकतो आणि त्या अँगलने जर आपण लाईट इन्सिडेंट करत असू तर तुम्हाला त्या मीडियम थ्रू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑब्झर्व करता येऊ शकतं. ठीक आहे, येथे तुमच्या लक्षात व्हॉट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे हे लक्षात येते तुमच्या. ओके, काय बघितलं आपण? व्हेन दी लाईट travel from denser medium to rarer medium with different incident angle at the certain critical angle, refracting angle become 90 degree. Okay, now when the light rays are incident with the angle greater than the critical angle, that time light rays, total light rays are reflect back in the same medium, and this phenomenon is called as total internal reflection. Okay, critical angle ची डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो? क्रिटिकल अँगल म्हणजे काय असेल? the incident angle at which the refracting angle become 90 degree. This incidence angle is called as क्रिटिकल अँगल. ठीक आहे, त्या इन्सिडेंट अँगलला आपण काय म्हणणार? क्रिटिकल अँगल असं आपण इथं म्हणणार आहोत. ठीक आहे, येथे तुमच्या लक्षात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, इथं आपण थांबूयात. आपला आजचा पॉइंट आपण इथं बघितलेला आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे काही ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. जसं की ऑप्टिकल फायबर जो आपण यूज करतो त्या ऑप्टिकल फायबर मध्ये जी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते इन द फॉर्म ऑफ लाईट, ती ट्रान्सफर करण्यासाठी आपण या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचाच वापर केलेला आहे. याच फिनॉमिनॉन थ्रू आपण लाईट ट्रान्सफर करतोय
मग ती कशा पद्धतीने होते हा आपल्याला पॉइंट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघणार आहोत. एक आपल्याला ॲप्लिकेशन इथं बघायचं आहे. ओके, तर इथं आपण थांबूयात. हा पॉइंट रिवाइज करा. याच्याशी रिलेटेड ज्या डेफिनेशन आपण दोन बघितलेले आहेत, क्रिटिकल अँगल त्याचबरोबर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या फिनॉमिनाचं स्टेटमेंट जे आपण बघितलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. जी डायग्राम आहे, रे डायग्राम आपण ज्याला म्हणतोय, ही रे डायग्राम सुद्धा महत्त्वाची आहे. ती सुद्धा तुम्ही त्याची सुद्धा प्रॅक्टिस करा. प्रॉपर त्याचा अँगल तुम्हाला इंडिकेट करता आला पाहिजे. ओके, तर मग इथं आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला बघूयात ॲप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके स्टुडंट, टेक केअर.